पाणी घेणं हॅलो पाय पुढे गेला पाणी पुढे काय सांगाल? राजापूर नाव सांगा. राजापूर साहेब मी राजापूरचा रहिवासी आहे आणि माझा ऊस कम से कम 5 एकर ऊस खराब झाला आहे आणि एकरी निघतो कम से कम 70 ते 80 टन. परेशान झाला शेतकरी. पाऊस म्हणजे 8 दिवसांना सारखा पाऊस चालू आहे. पूर्ण ऊस माझा झोपून गेला खाली. पूर्ण ऊस काय समोर बघा ना, सगळा ऊस झोपून गेला माझा खाली. अंदाजे किती लाखाचं नुकसान? अंदाजे 832 म्हणजे 4 लाख रुपये झालं माझं. 4 लाख. हो. काय मागणी? मागणी काय आता आम्ही शासनाला भरपाई द्या आम्हाला करून. आता द्यायला पाहिजे कम से कम 3-4 लाख रुपये. आमची सगळ्या ऊस खराब झालं. किती नुकसान झालेलं आहे? किती हेक्टरी पाहिजे? 4 एकर ऊस गेला माझा पाण्यापूर. म्हणजे हा 1 हेक्टर 60,000. कर्जच घेतलं ना, पूर्ण कर्जाचं काम आहे सगळे. कर्ज कुठून फेडणार सगळं. आता काम तर खराब झालं कामचं. मग बेन ऊस काय म्हणजे आता हे सगळं खत मूत सगळं लेबर हे सगळ्या गोष्टी सगळ्या आता विकतच घ्या. लेबरला पैसे दिला ना सगळ्याला. आतापर्यंत पूर्ण खर्च झाला ना. शेणखत आहे, रासायनिक खत आहे, लेबर आहे. 1.5 सालभर तर पूर्ण त्याला मेहनत झाली. ऐन तोंडाला घासा चालला गेला. अपेक्षा काय पूर्ण ऊस पाण्यात साहेब आमचा. अपेक्षा आम्हाला भरपाई व्हायला पण आमची 100% मध्ये 100% ऊस आमचा 100% ऊस खराब झालाय. आता 20-25 कांड्या आहे साहेब आमच्या ऊसाला. पूर्ण 100% खाली पडलेला ऊस आता. आता लागतं पाण्यात कापता येणार काही नाही करता येणार मला. काय नाव? सुनील तुकाराम पिवळ. माझं नाव प्रल्हाद नाथाजी काळे, राहणार राजापूर, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. माझ्या शेतामध्ये मी सोयाबीन लावलेली आहे. सोयाबीन ज्यावेळेस हिरवी होती तोपर्यंत कमरा एवढली होती. पण ह्या 2-4 दिवसात इतका पाऊस झाला की त्या पावसामुळे पूर्ण सोयाबीन माझं पाण्यात गेलं आणि पूर्ण पिवळं पडलं ते. आणि आता ते पिवळं पडल्याच्या नंतर त्याच्यातल्या ज्या शेंगा आहे ह्या शेंगा काही भरू शकत नाही. त्याच्यामुळे त्या पोत झाल्यावर त्याला काही विशेष उत्पन्न मिळणार नाही. आणि तो जे उत्पन्न येईल त्याच्यातून माझा खताचा खर्च आणि औषधाचा खर्च सुद्धा निघू शकत नाही. माझं टोटल म्हणजे कमीत कमी 70 ते 80% नुकसान झालेलं आहे. बरं काय मागणी तुमच्या शासनाला? शासनाला आता काय शासन आहे. शासन जे देईल ते मान्यच करावं लागणार आहे. आपण थोडस एवढं भांडणार आहे त्यांना की ते आम्हाला इतकंच द्या म्हणून. काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर आता जे नुकसान झालं ते त्यांच्या पद्धतीनेच द्यावं म्हणून. 100%च्या ऐवजी 80% जरी म्हणलं तरी भरपूर झालं.